नमस्कार प्रेक्षक हो, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. कलाकारांनी आयुष्यभर शिकत राहिलं पाहिजे, नवीन गोष्टींना त्यांनी आत्मसात केलं पाहिजे, समाजाचं सूक्ष्म निरीक्षण केलं पाहिजे, असे प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी पुण्यातील एका संस्थेच्या कार्यक्रमामध्ये हे उद्गार काढले. जाणून घेऊयात मधुर भांडारकर. खूप आवडला मध्ये आणि मला वाटतं की प्रेक्षक खूप चांगले होते आज इथे. आणखीन मला वाटते की ज्या पद्धतीने मोठा इंटरॅक्शन झाला माझा फिल्मबद्दल, फिल्म मेकिंगबद्दल खूप मजा आला मला. आणखीन खूप वेगळ्या वेगळ्या फिल्मचे क्वेश्चन्स होते जे प्रेक्षकने मला विचारले की फिल्म मेकिंगचा बद्दल, फिल्ममध्ये संघर्ष जे असते आपल्याला करायला आहे त्याच्याबद्दल मी बोललो. त्यानंतर माझे फिल्मबद्दल ते बोलले की तुम्ही कास्टिंग कशी करता, जर का तुम्ही पिक्चर बनवतात तर तुमचं कास्टिंगचा प्रोसेस काय असतो त्याच्याबरोबर मी बोललो की पेज 3, चांदनी बार, फॅशन, हिरोईन सगळी पिक्चरच्या बद्दल आम्ही उल्लेख केलं. आणखीन स्टोरीबद्दल उल्लेख केले की कास्टिंग स्टोरी कशी असते, किती तुम्ही रिसर्च करतात, जर का एक चित्रपट तुम्हाला बनवायची असेल तर किती रिसर्च करतात त्याबद्दल पण मी बोललो. आणि खूप चांगला इंटरॅक्शन राहिला प्रेक्षक बरोबर. आगामी काळात तुमचे कोणते प्रोजेक्ट येतात आणि दादासाहेब फाळके इन्स्टिट्यूट एवढं काम करत आहे कास्टिंग संदर्भात, तर ती विद्यार्थ्यांना काय संदेश मिळेल? मी दादासाहेब फाळके इन्स्टिट्यूशनला जे आज मला इथं बोलवलं, मला खूप खूप आनंद झाला इथे. आणि मी राजारामजीला खूप अभिनंदन देतो, त्यांची टीमला अभिनंदन देतो की चांगला एक मोठा एक कार्यक्रम आज इथे झाला आहे पुण्यामध्ये. आणखीन नवीन पिक्चर माझी येणार आहे ते वाईफ्स ऑफ बॉलिवूड आहे. बॉलिवूडचे मागे जे असते वाईफ असतात, जे सुपरस्टारची वाईफ आहे त्यांची लाईफ कशी असतात, काय होतं आयुष्यात त्यांच्या घडते, काय काय घडते त्याच्यावर पिक्चर आहे. खूप चांगला चित्रपट आहे. त्याच्यामध्ये सोनाली कुलकर्णी आहे, मौनी रॉय आहे, आणखीन साऊथची खूप टॅलेंटेड ॲक्टर रजिना कॅसेंड्रा आहे. तर ते लवकरच येणार आहे. त्याचं पिक्चर संपली आणि त्यानंतर पोस्ट प्रोडक्शन वर्क चालू आहे. तर लवकर चित्रपट प्रेक्षकासाठी लवकर येणार असेल. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. प्रेक्षक हो, नसरापूर येथे हत्याकांड झालेलं आपण सर्वजण जाणता. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ती केस सरकारनं दाखल केली आणि 55 दिवसामध्ये त्या नराधामाला जजांनी फाशीची शिक्षा सुनावली. जाणून घेऊयात याविषयी समाजात आलेल्या विविध प्रतिक्रिया. मागच्या तारखेला निर्भया न्यायालयाने आरोपीला दोषी साबित झालेला आहे. सर्व आरोपींविरुद्धचे दोष साबित झालेले आहे असा न्यायालयाने दिलेला होता. त्यानंतर आरोपीला काय शिक्षा द्यावी यावर दोन्ही पक्षांचा युक्तिवाद आणि आरोपी म्हणून कोर्टाने ऐकून घेतलं. त्यात प्रॉसिक्युशनकडनं आम्ही एकूण 12 सुप्रीम कोर्टाचे लँडमार्क जजमेंट हे पटलावर ठेवले आणि त्यावर युक्तिवाद केला. प्रॉसिक्युशनचा युक्तिवाद असा होता की हा जो आरोपी आहे ज्याचं वय 65 वर्ष आहे, त्यांनी 3 वर्षाच्या बालिकेवर हे अत्याचार केलेले आहे. हे प्री प्लॅन्ड कॉन्स्पिरसी होती आरोपीची. आरोपी घटनेच्या काही दिवस आधी त्या गावात जाऊन राहिला. ही बालिका तिच्या केवळ आजीसोबत राहते आहे हे आरोपीने परतवून बघितलं. आरोपीने जागेची रेकी केली. आरोपीने घटनास्थळ हे निश्चित केलं, तिथे त्याचं सामान नेऊन ठेवलं आणि आरोपी काही दिवस वास्तव्यास तिथे गेला. त्यानंतर आरोपीने अतिशय थंड डोक्याने लहान मुलीला गाईचं वास्तव दाखवतो हे सांगून त्या घटनास्थळाकडे नेलं. जाताना तिला गाठीशिव आमिष दाखवून गाठीशिव दिली आणि तिथे नेऊन ह्या बालिकेवर अत्याचार केले. या अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे सीसीटीव्ही फुटेजेसच्या माध्यमातून 3:12 आरोपी ह्या बालिकेला तिथे नेतो आहे आणि 3:51 हा एकटा बाहेर येतोय. असा हा 39 मिनिटाचा जो कालावधी आहे, ह्या कालावधीबद्दल सविस्तर युक्तिवाद करण्यात आला. यासोबत आरोपीचे वैद्यकीय दाखले, मैताचे वैद्यकीय दाखले आणि एफएसएलची रिपोर्ट यावर अतिशय भर देण्यात आला. या 39 मिनिटात ह्या बालिकेवर एकूण
18 गंभीर स्वरूपाच्या जखमा मिळून आल्या. तिच्यावर अत्याचार झालेला आहे, तिच्यावर लैंगिक अत्याचार झालेला आहे, तिच्याशी अनैतिक संभोग झालेला आहे, हे प्रॉसिक्युशनने साबित केलेलं आहे. आणि हे सगळं बघता आरोपींनी हा थंड डोक्याने हे कृत्य केलेलं आहे आणि 3 वर्षाच्या बालिकेचा पुढील आयुष्य हे बर्बाद केलं आहे, तिला आयुष्यात उठवलेलं आहे, तिचं आयुष्य संपवलेलं आहे. त्यामुळे हा आरोपी हा कोणतेही दयेस पात्र नाही. तसेच ह्या आरोपीवर यापूर्वीचे जे गुन्हे होते त्या गुन्ह्यांना तो निर्दोष मुक्त झाल्यामुळे त्याची हिंमत बळकावली आहे आणि त्यामुळे हा तिसरा गुन्हा करण्याची त्याची हिंमत झालेली आहे. आरोपीचं जेव्हा वय 38 वर्ष होतं त्यांनी त्यावेळेस 65 वर्षाच्या महिलेवर अत्याचार केले होते आणि आता आरोपीचं वय 65 वर्ष असताना त्यांनी 3 वर्षाच्या या मुलीवर अत्याचार केलेले आहे. हा सगळा घटनाक्रम बघता हा आरोपी रिफॉर्मेटिव्ह थिअरी मध्ये घेणं किंवा त्याच्यात काही रिफॉर्मेशन होईल अशा अपेक्षा ठेवणं चुकीचं ठरेल. तसंच हा जो गुन्हा आहे हा अतिशय हिनियस क्राईम आहे, अतिशय गंभीर गुन्हा आहे. क्रूरतेचा कळस आरोपीने गाठलेला आहे. याच्यात आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं होतं की इव्हन या बालिकेचा मृत्यू झाल्यानंतर देखील तिच्या मृतदेहाशी देखील या आरोपीने मृतदेहावर देखील या आरोपीने अत्याचार केलेले आहेत आणि ही अतिशय पराकाष्ठा झालेली आहे. यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही. मेहरबान कोर्टाने आज या 12च्या 12 केसांचा जिस्ट हा वाचून दाखवला. या जिस्ट मध्ये जे फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्स या केसला कशा लागू होतात याबद्दल सविस्तर भाष्य केलेलं आहे आणि या आरोपीला आज एकूण 3 गुन्ह्यांमध्ये मृत्यूदंड ठोठावलेला आहे. भीमराव कांबळे आता फासावर लटकायचं या शब्दात कोर्टाने कन्क्लूड केलेलं आहे. राज्यामध्ये पुन्हा एकदा पेपर फुटीचा घोटाळा झाला. ती म्हणजे TET टेस्ट, टीचर एंट्रन्स टेस्टमध्ये हा मोठा प्रकार अतिशय गंभीरतेनं आणि अतिशय वेगळ्या पद्धतीनं झाला. त्याचकरता मनसेच्या वतीनं आज आंदोलनही करण्यात आलं. आमचे अध्यक्ष सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आज आम्ही या ठिकाणी TET पेपर फुटीस जबाबदार असलेल्या या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे जे अध्यक्ष आहेत नंदकुमार बेडसे यांच्या दालनाच्या बाहेर आज आम्ही आक्रमक पद्धतीने आंदोलन केले. त्यांची खुर्ची आज आम्ही बाहेर फेकून त्याच्यावरती माठ ठेवून त्यांना विद्यार्थ्याचे गुन्हेगार घोषित करा, त्यांना अटक करायची मागणी केली. कारण प्रत्येक वेळेस आज तलाठीचा पेपर असेल, पोलीस भरतीचा पेपर असेल, 12वीच्या यावेळेसचा बोर्डाचा पेपर असेल नागपूरला फुटलेला, ते हा TETचा पेपर सातत्यानं परीक्षा परिषदेच्या माध्यमातून पेपर फुटतायत. नीटचे पेपर फुटल्यानंतर आपण पाहिलं, TETचे पेपर फुटलेले आज तुम्ही पाहिलं. याच्या पुढे पण अजून किती पेपर फुटणार असा काल सवाल सन्माननीय अमित साहेबांनी या महाराष्ट्रातल्या या सरकारला विचारलाय. हे सरकारमधले शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री ते तिथपासून या आयुक्तांपर्यंत सगळ्यांचे हात बरोबरले. सगळ्यांनी याच्यामध्ये कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार करून 5 पैशांसाठी यांनी लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी त्यांनी खेळलेले, लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य त्यांनी उद्ध्वस्त केलेले. या भविष्य विद्यार्थ्यांचं उद्ध्वस्त करणारे हे जे सूत्रधार आहेत पेपर फुटीचे, जे भिवंडीला पकडले गेलेत ते त्यांचे एक प्यादे आहेत. ह्याची सूत्र ही मंत्रालयाच्या 6व्या मजल्यापर्यंत आहेत, याची सूत्र ही यातल्या 4थ्या मजल्यापर्यंत आहेत. आणि जोपर्यंत यांचे खरे सूत्रधार पकडले जाणार नाहीत तोपर्यंत या प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळणार नाही आणि तोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन कंटिन्यू राहणार आहे. आज आम्हाला आंदोलनाची माहिती असताना इथे कुठलेही उच्चपदस्थ अधिकारी अवेलेबल नव्हते. अन्यथा त्यांच्या ऑफिसला कायमस्वरूपी टाळं ठोकण्यासाठी आज मनवीचे रस्त्यावरती उतरली होती. त्यांचं कामकाज कायमस्वरूपी बंद करायला उतरले, कारण ते माठ आहेत, निष्क्रिय आहेत, निकम्मे आहेत. त्यांच्या या विद्यार्थ्यांच्या भविष्याचे जे त्यांनी खराब केले, या पापाचे भागीदार विद्यार्थ्यांच्या ते आहेत. त्यामुळे या सर्वांना अटक झाली पाहिजे. या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेवरती मोठी इन्क्वायरी बसवली पाहिजे रिटायर्ड जजच्या खाली. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये संपादकीयमधून मी डॉक्टर शैलेश गुजर. नसरापूर बालिका हत्याकांडामधील आरोपीला 55 दिवसात पकडून चार्जशीट भरून त्याला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्याचं कृत्य इतकं भयानक होतं की त्याला फाशी ही कमीच पडेल. पण कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरता या गोष्टी सरकारनं सुद्धा अतिशय गांभीर्यानं, अतिशय प्रगतीपथावरती ही गोष्ट नेऊन त्या आरोपीला फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन गेली.
आता यापुढे वरचं कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट इथपर्यंत ती केस चालेल, पण ती सुद्धा फास्ट ट्रॅक गतीनं गेली पाहिजे अशी आता सामान्य नागरिकांनी, जनतेने, राजकीय पक्षांनी आणि स्वतः सरकारने मागणी केंद्र सरकारकडे केली पाहिजे. याच्यात वेळ काढण्याचं धोरण जर त्या ठिकाणी करण्यात आलं तर आरोपीला जगण्यास जास्त संधी मिळते. आरोपीने कृत्य इतकं खराब केलेलं आहे की त्याला मृत्यूदंड हाच योग्य आहे. जर पूर्वीची राजसत्ता असती, म्हणजे 16व्या-17व्या शतकातली, तर हत्तीच्या पायदळीच त्याला तुडवलं असतं. पण कायद्याचं राज्य आहे, त्याच्यामुळे सर्व गोष्टी नियमानच झाल्या पाहिजेत, हेही तितकंच सत्य. त्यामुळे आता प्रतीक्षा आहे फक्त त्याच्या फाशीची. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.